एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू, चुकीच्या बिळात हात घालू नको, याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही करा. 4 टिकूचे घेऊन 2 जिल्ह्यात फिरला म्हणजे महाराष्ट्राचा नेता झाला काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं मूळ आरक्षण SC ST आहे. आम्ही गळ्यात मडके आणि कमरेला झाडू भोगला. सिद्धनाथ महाराजाची औलाद आहे. आमच्या नादी लागू नको. दीपक केदार. नाभिक आणि धोबी समाजाला SC मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्षाला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही. तुझी नौटंकी बस झाली आता. 2 जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू? महाराष्ट्रामध्ये जर SC आरक्षणाच्या दिशेने कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर याद राख, चुकीच्या बिळात हात घालतोस, अंगावर येतोस. अंगावर आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू. आणि SC आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलंस तर डोळे सुद्धा काढू. लक्षात ठेव, सिद्धनाथ महाराजची औलाद आहे. गळ्यात मडका आणि पाठीला झाडू भोगलेली औलाद आहे. मूळ आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST ला दिलं. 1978 1994 पासून या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं भांडण सुरू आहे. त्यात कुठेही मागणी नव्हती. नव्या मागणीला जन्म घालतो, नवा पायंडा पाडतो, दंगल होत नाही म्हणून SC ला इन्व्हॉल्व करतो. कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय. मीडिया ट्रायल करतो, शिवराळ भाषा वापरतो, गावंढळ गप्पा करतो. अरे 4 भुरटे टकूचे घेऊन फिरला म्हणजे तू काय मोठा विद्वान गेला का लागून? कदापि खपून घेणार नाही. लक्ष आमच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करू नको. ओबीसीला समजलंय ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही. पितळ उघडं पडतंय, दंगली होत नाहीत, सामाजिक सलोखा बिघडत नाही म्हणून आता SC ला इन्व्हॉल्व करताय. राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना माझी मागणी आहे, मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब, हे योग्य नाही. याला रोका. याला तुम्ही पोलीस संरक्षण दिलंय म्हणून याची जीप चुरू चुरू चालायला लागली. हे पोलीस संरक्षणात बसून काही बराळायला लागलाय. ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत ह्याच्यावर कारवाई करा. SCच्या आरक्षणाला डिवचण्याचा प्रयत्न करतो. कदापि आम्ही खपून घेणार नाहीत. याचा बोलवता धनी हा नागपूरचा आहे. SCच्या नेत्यांना मी आवाहन करतो, याचा पाठिंबा काढून घ्या.